रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हे तुहा विठ्ठल बरवान माधव माधव भैरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी विठ्ठली विठ्ठली जनी आवडी तुहा विठ्ठल बरवान माधव माधव हे बनवान बाप रखू रे वधू काजे
सर्व दुःखाचे आगर बाबर तो विठ्ठल बरमा तू माधव बरमा माधव बरमा माधव बरमा तू विठ्ठल बरमा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू हॅलो क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार हॅलो हॅलो करावया पार हॅलो 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 पार भव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान मी धरावी आवडी संत समागमे समागमे धरावी आवडी करावी तातडी परमा रे
क्षणोक्षणी हाची करा
विठ्ठल 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 हॅलो कडक करा त्याला कडक करा हे विठ्ठल 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 आ विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय जय विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवा सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार नका डोळे धरे भरोनी राहो नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग प्रथमन मन
पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा लादलो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरे स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वरणो रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार निधि के दाता अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता दुखियों के तुम भाग्य विदाता सियाराम के काट सवारे करूं मेरा प्रणाम पवन सुत बिनती बारंबार बिनती
सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचावतारी जगद्गुरु श्री तुकोबा राया यांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल 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 अभंगाकडे वाढण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरशी पांडुरंग परमात्मा अकारम करुणा वर्णालय भक्तवांच कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्या कृपाशीर्वादानं आज या साकेगाव मध्ये कैलासवासी भानुदास दगडू आमले बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि तद्निमित्तानं केलेलं सुंदर असं कीर्तनाचं आयोजन नियोजन प्रयोजन आज बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय खऱ्या अर्थानं सांगून जाईल की एका वडिलांचं जाणं काय असतं आईचं जाणं असतं काय असतं विस्तार मी करणार आहे पण आज या ठिकाणी सुंदर असा सोहळा या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आमचेच असणारे आदरणीय डॉक्टर लक्ष्मण आमले दाजींनी संपर्क केला आणि त्यांच्या नियोजनातून इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला सुंदर असं कीर्तनाचं या ठिकाणी हा जो सोहळा आहे महाराष्ट्रातील नामवंत नामांकित गायनाचार्य कीर्तनकार मंडळी या ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी दाजींनी आज केलेला आहे खऱ्या अर्थानं सांगून जाईल की भाग्यवान समजेल मी स्वतःला आता ही जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं वर्णन मी करावं इतकी माझी पात्रता नाहीये पण एक तुकोबरायांच्या प्रमाणात म्हणीप्रमाणे की मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पायीवरी अगदी आज ज्यांच्या आवाजानं पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आज ज्यांच्या आवाजाने डोलतोय असे असणारे संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण कैलास गुरुजी या ठिकाणी उपस्थित जोरात टाळी झाली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य ज्यांच्या आवाजाच्या उंचीला तोड नाहीये आता पाहिलं आपण आरगांचे स्वर कमी पडले त्यांचा आवाज उंच जात होता संगीत विशारद संगीत अलंकार संजय महाराज हजारे बाबांनाही माझं वंदन असेल कीर्तन संपल्यावर जेवण आहे तुम्हाला मला वाटतं जोरात टाळी वाजवली तर बरं होईल त्याचबरोबर इकडे ज्यांची गायनासाठी सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद भागवत महाराज मरकड बाबा आहेत बाबांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे त्याचबरोबर गायनाचार्य आणि ते स्वतः एक कीर्तनकार पण आहेत बाबा माझं कीर्तनामध्ये सांगणं असतं एखादा कीर्तनकार दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये सहसा टाळ घेऊन उभे राहत नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे महाराज लोकांना फार ॲटिट्यूड आहे दुसऱ्याच्या कीर्तनात उभे राहत नाही टाळ घेऊन पण आज या ठिकाणी बाबा स्वतः कीर्तनासाठी उपस्थित आहेत विकास महाराज औटी बाबांनाही माझं वंदन असेल हरिभक्तपरायण मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तपरायण योगेश महाराज दुधाळ आहेत त्यांनाही माझं वंदन असेल मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण ऋषी महाराज फटांगरे असतील त्यांच्यासाठी जोरात टाळी त्याचबरोबर या कीर्तनामध्ये
अगदी ही सगळी मंडळी जर कीर्तनासाठी आहेतच, पण या कीर्तनामध्ये अजूनही एक रंग भरण्याचं जे काम करत आहेत सिंथवादक हरिभक्तपरायण ईश्वर महाराज वाघमारे, त्यांच्यासाठीही जोरात टाळी. त्याचबरोबर हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज आहेत, बाबांनाही माझं वंदन असेल. आणि या ठिकाणी संस्थेतील त्यांचे बाबांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. असो सर्वच गुणीजन मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. अभंगाचा विस्तार मला करायचा आहे आणि माझं जे काही गाणं असेल, आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. दादांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. दादांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी यूट्यूब चॅनल देखील उपस्थित आहे. दादांचेही मी धन्यवाद व्यक्त करेल. दादांनाही माझं वंदन असेल. सर्वच कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्याला पाहायचंय. सगळ्यांच्या चरणी परत एकदा नतमस्तक होईल. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हो हो हो. दादा लक्षपूर्वक आहे का? तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराया मानवी देहाला उपदेश करतायत. काय उपदेश करताय की भवसिंधूच्या पार आपल्याला तरुण जायचंय. दादा एक लक्षात घ्या, अभंगाचा विस्तार मला करायचा आहे, पण खऱ्या अर्थानं आज बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय. आणि एका वडिलांचं जाणं काय असते, का आईचं जाणं घरातून काय असते, करता धरता व्यक्ती घरातून गेल्याच्या नंतर त्या परिवाराची झालेली जी अवस्था असते, हा तो परिवार आपल्याला सांगू शकतो. एक वडील घरातून जातायत, एक शेवटी मी 10 मिनिटं तुमचे घेणार आहे, पण लक्षात घ्या जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झाला माऊली ज्ञानोबराय सांगतायत, ज्याची उत्पत्ती झाली त्याचं मरण हे ठरलेलं आहे, त्याला जावं लागणार आहे. माऊली ज्ञानोबरायांचं सांगणं आहे, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला जावं लागणार आहे. ज्याची उत्पत्ती झाली, प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असेल, माणूस असेल, कोणताही जीव असू द्या, या मृत्यू लोकात जर जन्माला आला तर त्याला जावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राच्या. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राट्यांची. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राट्यांची. 33 कोटी देवता मर गए पड़े क्या की गाती. 33 कोटी देवता मर गए पड़े क्या की गाती. जमका जक तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका अजक तड़ाका बे तू क्या जाने, तू क्या जाने. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. संत सांगतात, शास्त्र आपल्याला सांगतात, वेद शास्त्र पुराण सगळे जणांनी आपल्याला सांगितलं, जे देवी देवतांना चुकलं नाही ते तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, दादा जीवन जगत असताना आपण नवीन वस्त्र घेतो, ते परिधान करतो, जुनं वस्त्र झाले, कपडे जुने झाले, हे कपडे टाकून देतो आणि पुन्हा नव्याने वस्त्र आपण धारण करतो. माऊली सांगतायत या देहाचं पण तसंच आहे. हा देह झिजला, हा देह जुना झाला, हा देह म्हातारा झाला, एक दिवस याला पण टाकून द्यावं लागणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. माऊलींचं सांगणं आहे.
आपण नवीन कपडे घालतो, नवीन कपडे धारण करतो, तसंच हा देह जुना झाला, हा देह झिजला, हा देह म्हातारा झाला की एक दिवस याला पण टाकून द्यायचं आणि पुन्हा नव्याने देह आपल्याला धारण करायचा आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. सावता महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. सावता महाराज फार सुंदर सांगतायत. कोणी दिवशी माहिती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, हे समयासी सादर भावे, एकटेच राहावे समयासी सादर भावे. दादा लक्षात घ्या, प्रत्येकाला जायचंय पण प्रत्येकाची काळ, प्रत्येकाची वेळ मात्र वेगळी वेगळी ठरलेली. आणि तुम्हाला सांगू, आज बाबा अशा ठिकाणी निघून गेलेले आहेत, आपण पत्र पाठवलं तरी ते त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. फोन लावला तर फोन सुद्धा लागू शकत नाही. अशा दूर ठिकाणी बाबांना आज यम घेऊन गेलेला आहे. सांगू तुम्हाला, बाबा इतक्या दूर गेले, इतक्या दूर गेले. चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. एवढ्या दूर बाबांना घेऊन गेलेलं आहे. दादा ऐका ना, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मरण प्रत्येकाचं ठरलेलं आहे, पण प्रत्येकाची काळ, प्रत्येकाची वेळ मात्र वेगळी वेगळी ठरलेली. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबराया मानवी देहाला उपदेश करतायत की माणसानं विचार केला पाहिजे. दादा लक्षात घ्या, विचार जर केला माणसानं जीवन जगत असताना, विचार करून जीवन जर जगलं तर आपलं जीवन सार्थकी ठरतं आणि अविचारामुळे माणसाचं जीवन बिघडतंय. म्हणून विचार माणसानं करावा. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा विचारा वाचून
माणसाच्या जीवनात विचार असेल तर माणसाचं जीवन चांगलं आहे, पण अविचारामुळे माणसाचं जीवन बिघडतंय. शास्त्रामध्ये एक कथा आलेली पहा. दोन मित्र होते, विवेक आणि वैभव. बरं काही नाही का? दोन मित्र होते, विवेक आणि वैभव. सोबत राहायचे, सोबत खायचे, शाळेमध्ये सोबत जायचे. एक 20-21 त्यांचं वय झालं आणि दोघांनी विचार केला की आई वडिलांच्या कष्टावरती आपण किती दिवस जीवन जगणार आहेत. काहीतरी व्यापार केला पाहिजे, काहीतरी कष्ट आपण स्वतः केले पाहिजे. म्हणून व्यापार करायला सुरुवात केली. लाकडं तोडायचा व्यापार चालू केला दोघांनी. जंगलामध्ये जायची, लाकडं तोडायची आणि ती लाकडं विकायची. व्यापार चालू झाला. पण एक दिवस जंगलामध्ये गेले लाकडं तोडण्यासाठी. आवाज आला, धावा धावा, वाचवा वाचवा. ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने दोघंही पळत गेले आणि समोर एक दृश्य दिसलं. एका वाघानं एका माणसावरती झडप घातलेली दिसली. त्या व्यक्तीला रक्तबंबाळ केलेलं दिसलं. दोघांनीही कुऱ्हाडी घेतल्या आणि त्या वाघाला फेकून मारल्या. वाघ पळत गेला. हे दोन मित्र विवेक आणि वैभव त्या माणसाजवळ गेले, त्या व्यक्तीजवळ गेले. विचारलं, तुम्ही एवढे सुंदर दिसते, एवढे गोरेगोमटे आहात, तुम्ही या जंगलामध्ये एकटे कसे? तर त्यांनी सांगितलं, मी या देशाचा राजा आहे. सेवकांची आणि माझी चुकामुक झाल्यामुळे मी हुकलो आणि वाघाने माझ्यावरती झडप घातली. सेवक आले, मलमपट्टी केली आणि राजाला घेऊन राजधानीमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर पाहिलं, राजांनी सांगितलं, काल ज्यांनी माझा प्राण वाचवला ते दोन मित्र विवेक आणि वैभव, त्या दोघांना राजवाड्यामध्ये घेऊन या, त्यांना बक्षीस द्यायचे. रात्रभर विचार केला, उद्या बक्षीस मिळणार आहे, राजाकडून काय मागितलं पाहिजे, उद्या बक्षीस मिळणार आहे, राजाकडून काय मागितलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या राजवाड्यामध्ये गेले, राजधानीमध्ये गेले आणि राजाने वैभवला विचारलं, वैभव तुला काय पाहिजे, तू काल माझा प्राण वाचवला, त्या बदल्यात तुला काय हवंय? वैभवनं विचार केला, झोपडीमध्ये राहावं लागतं, फाटके कपडे घालावं लागतात, धन मी मागून घेणार राजाकडं. राजाला सांगितलं, 20,000 सोन्याच्या मोहरा मला द्या. राजाने मागणी मंजूर केली आणि त्या वैभवला 20,000 सोन्याच्या मोहरा दिल्या. विवेकला विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? तर विवेक म्हटला, राजेसाहेब मला काहीच नकोय, मला फक्त एका चांगल्या गुरुकडे मला शिक्षणासाठी ठेवा. वैभवनं सांगितलं, अरे विवेक मूर्खासारखी काय मागणी करतोयस? धन मागून घे, संपत्ती मागून घे, जमीन मागून घे, शिक्षणाने काय होणार आहे? पण विवेकनं सांगितलं, वैभव मला धनामध्ये रस नाहीये, मला ज्ञानामध्ये शिकण्यामध्ये रस आहे. मग राजाने मागणी मंजूर केली आणि एका राजगुरूकडे शिकण्यासाठी ठेवलं. इकडे जो वैभव होता 20,000 सोन्याच्या मोहरा घेतल्या, गावाकडे आला. सगळ्या नातेवाईकांना समजलं वैभवला मोहरा मिळाल्या, सोन्याच्या मोहरा, म्हणून नातेवाईकांनी मदत मागितली. सर्व मित्र जमा झाले, सगळ्या पार्ट्या सुरू झाल्या. या वैभवला शेठ म्हणायला लागले आणि अगदी 10च वर्षामध्ये 20,000 सोन्याच्या मोहरा संपल्या आणि हा परत झोपडीत राहायला लागला. इकडे जो विवेक होता राजगुरूकडे शिकायला ठेवला होता, वेदशास्त्र पुराण सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि काही काळ उलटून गेल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, आता मी जाणार आहे, माझ्या उत्तरार्ध विवेकला तुम्ही इथं बसवा. राजांनी बसवलं आणि काही काळ उलटून गेल्याच्या नंतर विवेकला सहज मित्राची आठवण झाली, वैभवची आठवण झाली, म्हणून विवेक वैभवला भेटण्यासाठी गावाकडे आला. विवेकला वाटायचं वैभव मोठा झाला असेल, बंगल्यात राहत असेल, गाडीमध्ये फिरत असेल, पण गेले आणि पाहिल्याच्या नंतर समोर दिसलं विवेक एका झोपडीमध्येच राहत होता, फाटके कपडे घालत होता, व्यसनाचा नाद त्याला लागलेला होता, तब्येत खराब झालेली होती. विवेक वैभव जवळ गेला आणि सांगितलं, वैभव मला ओळखलं का? नाही नाही म्हणे, मला दिसत नाही, आता मी ओळखलं नाही. अरे मी तुझा मित्र विवेक आहे, तुझी ही अवस्था कशी झाली? तुला 20,000 सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या, तरी तू अजून झोपडीतच राहतोय. त्या वैभवनं दिलेलं उत्तर ऐका दादा. वैभवनं सांगितलं, विवेक माझ्या जीवनामध्ये मला वैभव प्राप्त झालं, पण विवेक नसल्यामुळे मी गरीब राहिलो. माझं उदाहरण संपलंय, तात्पर्य ऐका. माणसाच्या जीवनात वैभव असेल आणि विवेक नसेल तर त्याच्या जीवनाला अजिबात अर्थ नाहीये. माणसाच्या जीवनात वैभव नसेल तरी चालेल, पण माणसाच्या जीवनामध्ये विवेक नक्कीच हवा. विचार कसा करायचा? जीवन जगत असताना काही लोकांच्या जीवनामध्ये विवेक आहे तर वैभव नाही, काहींच्या जीवनामध्ये विवेकही आहे, वैभवही आहे, काहींच्या जीवनात वैभव आहे तर विवेक नाहीये.
ज्याच्याकडे वैभवही आहे आणि विवेक सुद्धा आहे, अशांचा जो पैसा आहे तो पैसा चांगल्या कामासाठी खर्च होतो ना. तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं 450 वर्षापूर्वी नाथ बाबांना वर्षाला 10,000 रुपये भेटत होते. किती? वर्षाला 10,000 रुपये भेटत होते. एका उत्सवामध्ये अधिक जास्त खर्च झाला आणि खर्च झाल्याच्या नंतर 700 रुपयाचं कर्ज नाथ बाबांवरती झालं आणि ते कर्ज जगाच्या मालकानं फेडलंय. तुकोबराय सांगतात एंकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी अंबर ऋषी सुशी गर्भवास. हॅलो. चांगल्या कामासाठी जर पैसा खर्च होत असेल तर जगाचा मालक कर्ज फेडण्यासाठी तयार असतो. माणसाच्या जीवनात विचार असावा आणि विचार कोणता करायचा आहे दादा बारकाईनं ऐका. काही विचार माणसानं कधी कधी करायचा, अनावश्यक गोष्टीचा विचार माणसानं करू नये. अमेरिकेचं कसं होईल आणि जपानचं कसं होईल हा विचार माणसानं करायचा नाही. विचार करायचा आहे कोण मी हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. सारा सारा विचार, सारा सारा विचार, सारा सारा विचार करा उठाओ. सारा सारा विचार, सारा सारा विचार, सारा सारा विचार करा उठाओ. सारा सार विचार, सारा सार विचार, उठा उठी चिंतन संकट दयाच्या चिंतन, दयाच्या चिंतन, दयाच्या चिंतन निर्जल संकट निर्सेर. सार सार नाम करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. संतांनी सांगितलं असार काय जीवनामध्ये सार काय या गोष्टीचा माणसाला विचार करावा. संसार सार आहे की असार आहे हा विचार माणसानं करावा. परमार्थ सार आहे की असार आहे हा विचार माणसानं करावा. तुकोबराय ते सांगतायत विचार कोणता करायचा आहे. भवसिंधूच्या पार तरून जायचं तुकोबरायांनी सांगितलं अभंगाचं पहिलं. क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हे तरावया
नाशिवंत दे जाणार सकळ टाळ्या वाजवत जा की डबल डबल सांगू तुम्हाला काय पैसे नाही मागत आम्ही टाळ्या वाजवायचे ते ठरलेले आहेत अगोदरच क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारांनी उपदेश केला मानवी देहाला उपदेश केलाय दादा या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो प्रश्न असा उद्भवतो की जगद्गुरु तुकोबारांनी मानवी देहालाच का उपदेश केला पशुपक्ष्यांना का केला नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे दादा बारकाईनं ऐका आपल्याला देवानं हा देह दिलेला आहे या देहाच्या सोबत आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत आपल्याला भोकृत्व सुद्धा देवानं दिलेलं आहे म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळंही त्याला भोगावी लागतात पशुपक्ष्यांना का उपदेश केला नाही त्याचं कारण आहे पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम त्यांच्याकडे जर पाहायला गेलं तर पशुपक्ष्यांकडे फक्त भोकृत्व आहे त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये आणि संतांकडे जर पाहायला गेलं तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे संतांकडे भोकृत्व नाहीये तुम्ही म्हणाल ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे आपला हा झालेला गैरसमज संतांचा देवाजवळ वशिला आहे संत कर्म करतात पण कर्म करत असताना ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करतात आणि केलेलं कर्म ते देवाला अर्पण करतात म्हणून त्यांना ते भोगावं लागत नाही आपल्याला करावंही लागतं आणि त्याची फळं सुद्धा माणसाला भोगावी लागतात त्याचं कारण आहे तुमचं माझं जीवन स्वतंत्र नाही तुमचं माझं जीवन परतंत्र आहे संतांचं जीवन स्वतंत्र आहे संत जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा हे निरोपया संत हाती आला निरोपया संत हाती आला सुख दुःख माझे हाय किल गाणी सुख दुःख माझे हाय किल गाणी निरोपया संत हाती आला सुख दुःख माझे सुख दुःख माझे जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते माहेराला बाई आगे बाई बाई जाते माझ्या मुलाच्या बाई 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 जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते
बाई बाई स्वतंत्र आहे, तुमचं माझं जीवन परतंत्र आहे, म्हणून आपल्याला कर्माची फळं भोगावी लागतात. जीवन जगत असताना काही जरी नाही करता आलं ना दादा, कमीत कमी कर्म चांगले करा. कारण एक वेळेला देव आपल्याला माफ करेल, देव माफ करेल, पण कर्म आपल्याला कधीच माफ करू शकत नाही. ते वसुलीला येतं आणि ते फेडावं लागतं. मग ते कुठून येईल, कसं येईल आपण सांगू शकत नाही, पण ते आपल्यापर्यंत येतं. म्हणून कर्म चांगली करा. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कमीत कमी वाईट तरी कोणाचं करू नका. जगद्गुरु श्री तुकोबाराया जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, आम्ही वैकुंठवासी आलो. दादा लक्षात घ्या, आपण कधी विचार केलाय का? तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आपण म्हणू शकतो का आम्ही वैकुंठवासी, आम्ही कैलासवासी, आम्ही स्वर्गवासी, आम्ही फक्त साकेगाववासी? दुसरं आपण म्हणू शकत नाही ना. आपण जीवन जगत असताना एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण म्हणत असतो की हा व्यक्ती स्वर्गाला जाईल, की हा व्यक्ती नरकाला जाईल, का हा वैकुंठाला जाईल. स्वर्ग, नरक, वैकुंठ आणि नरक, कैलास आणि नरक हे कुठं आहेत? आपण कधी याचा विचार केलाय का? बारकाई नाही का? स्वर्ग कुठं आहे, नरक कुठं आहे, कैलास कुठं आहे आणि वैकुंठ कुठं आहे, आणि त्याच्यामध्ये राहतं कोण? स्वर्गाचं पहिल्यांदा तुम्हाला सांगून जाईल, ही चार जी द्वार आहेत ना, एक बारकाई नाही का? स्वर्गामध्ये कोण राहतं? या मृत्यू लोकामध्ये अशी काही ठराविक जीव आहेत की ती मेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये जातात. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यातून गेले, देहरूपानं नाही, कीर्तिरूपानं आपल्यामध्ये आहेत, पण आज ते स्वर्गामध्ये गेले. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गामध्ये देव राहतात. नंबर 2 आहे वैकुंठ. कोण राहतं वैकुंठ मध्ये? तुकोबारायांनी स्वतः त्यांचा पत्ता आपल्याला सांगितला, आम्ही वैकुंठवासी. आणि वैकुंठापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर एकमेव आपल्याला पायवाट आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. वैकुंठापर्यंत जायचं असेल, तुकोबाराय वैकुंठ या शब्दाचे 2 अर्थ होतात. वैकुंठ म्हणजे ते वैकुंठ, आणि दुसरा अर्थ आहे वैकुंठ म्हणजे भूवैकुंठ, म्हणजे पंढरपूर. त्या वैकुंठाला जर जायचं असेल, तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका वैकुंठाशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. वैकुंठाला गेले परत जन्माला नाही आले. तुकोबाराय म्हणतात सोपी पायवाटे, त्या वाटेनं जायचं असेल तर भगवंताचं नाम आपल्याला जीवनात घ्यावं लागेल. संत वैकुंठामध्ये राहतात. जेवढी काही संतांची मांदियाळी या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आली, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत होऊन गेले, ती सगळी संत महात्मा मंडळी जगाचं कल्याण केलं, जगाचा उद्धार केला आणि वैकुंठामध्ये गेले. नंबर 3 आहे कैलास. देव कैलासाला आपल्याला सुद्धा घेऊन जाईल, पण आपलं कार्य जर तसं असेल, उदाहरण सांगायचं झालं, ज्याला भक्ती माहीत नाही, ज्याला ज्ञान माहिती नाही, ज्याला संत माहिती नाही, ज्याला देव माहिती नाही, ज्याला वारकरी संप्रदाय माहिती नाही, ज्याला टाळ माहिती नाही, ज्याला विणा माहिती नाही, ज्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नाही, अशा भक्ताला, अशा एका व्यक्तीला देवानं कैलासाला नेलंय. नवलाची गोष्ट आहे. एक भिल्ल होता, व्याघ्राची शिकार करण्यासाठी बेलाच्या झाडावर चढला. कथा सगळ्यांना ज्ञात आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ होता, शिकार सापडत नव्हती, म्हणून बेलाचं पान तोडायचा, महादेवाच्या पिंडीवर टाकायचं. त्याला माहिती नव्हतं हे पान महादेवाच्या पिंडीवर पडतंय, याचं थोडं सुद्धा ज्ञान त्या व्यक्तीला नव्हतं. पान तोडायचा, खाली टाकायचा, पान तोडायचा, खाली टाकायचा. पण ऐका ना, त्याच भिल्लाला जगाच्या मालकानं कैलासाला नेलं. पुरावा दिला तुकोबारायांनी, कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला. ज्याला कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नाही, अशा व्यक्तीला देखील देवानं कैलासाला नेलं. तुम्ही आम्ही साधारण माणसं आहोत, जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं, कामामध्ये जरी केलं, काम करता करता जरी केलं, तरी देव आपल्याला कैलासाला घेऊन जातो. आणि नंबर 4 आहे नरक. बरेच लोक प्रश्न करतात, ताई
नरक जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही नरकात जाऊन आलात का? नरक कोणाला सांगताच येत नाही. नरकामध्ये कोण राहतं, नरकामध्ये कोण जातं, त्याचाही पुरावा आपल्याला संतांनी दिलाय. मी तुम्हाला पुराव्याशिवाय बोलणारच नाही. आणि बाबा मी सांगत असते, महाराष्ट्रामधला कोणताही कीर्तनकार असू द्या, त्याच्याकडे पुरावाच असावा. त्याच्याकडे जर पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा. नाथबाबांनी सांगितलं नरक कुठं आहे, स्वर्ग कुठं आहे. नाथबाबा आपल्याला सांगतात, एक संत आणि देव. संत देवासोबत बोलत असताना संतांनी देवाला प्रश्न केला की नरकामधला आणि स्वर्गामधला फरक मला सांगा. देवाने एका 2 दरवाजाजवळ नेलं. पहिला दरवाजा ढकलला, आतमध्ये गेले, एका खोलीमध्ये गेले. गेल्याच्या नंतर पाहिलं, एका खोलीमध्ये एका गोल टेबला भोवती अनेक व्यक्ती बसलेले होते, अनेक माणसं बसलेली होती. त्यांच्या समोर रुचकर अशी खिरीचं भांड त्यांच्यासमोर मांडलेलं होतं. ती खीर त्यांना खायची होती, पण त्यांच्या हाताला लांब दांडीचे चमचे बांधलेले होते, म्हणून त्यांना ती खीर खाता येत नव्हती. देव म्हटले हा नरक आहे. पुन्हा दुसऱ्या दरवाजामध्ये गेले, दुसऱ्या खोलीत गेले. तिथंही पाहिलं तसंच दृश्य होतं. तीच माणसं, तीच लोक, तोच टेबल, तीच खिरीचं भांड, तीच चमचे हाताला बांधलेली. पण पहिल्या खोलीतले लोक दुःखी होती, खिरीच्या सुवासाने वेकुळ झालेली होती. ती खीर त्यांना खाता येत नव्हती. आणि दुसऱ्या खोलीत गेले. संतांनी पाहिलं की या ठिकाणी सगळेजण आनंदित बसलेत, सगळेजण आनंदाने खीर खातायत. मग देवाला प्रश्न केला, पहिल्या खोलीतही तेच दृश्य, दुसऱ्या खोलीतही तेच दृश्य, याच्यात फरक काय? देवांनी सांगितलं याच्यातला फरक एकच आहे. पहिल्या खोलीत जी माणसं होती त्यांना दुसऱ्याला द्यायचं कळत नाही, दुसऱ्याला भरवायचं कळत नाही, म्हणून ते दुःखी आहेत, म्हणून ते नरकात आहेत. आणि ही दुसऱ्या खोलीमधली जी लोक आहेत आनंदाने एकमेकांना भरवताय, एकमेकांना देताय, म्हणून ही माणसं स्वर्गात आहेत. उद्धवाला नाथबाबा सांगतायत, स्वर्ग तो जाणारे उद्धवा नित्य संग संती, नरक तो जाणारे उद्धवा नित्य अधर्मी वृत्ती. कोणाला म्हणायचं स्वर्ग आणि कशाला म्हणायचं नरक? नाथबाबांनी सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये नित्य संत संग आहे, भगवंताचं नाम आहे, भगवंताची भक्ती आहे, तो व्यक्ती स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये जो जाऊ नये तिकडे जातो तो नरकात जातो, खाऊ नये ते खातो तो नरकात जातो, ऐकू नये ते ऐकतो तो नरकात जातो. हे वर्णन नाथबाबांनी केलंय. आपण म्हणतो स्वर्ग आणि नरक कुठे बाजूला नाहीये, हा या पृथ्वी तलावरच आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण जर फक्त स्वार्थ पाहिला तर आपल्याला समोर आलेलं देखील खाता येत नाही. पण एखाद्या गरजू व्यक्तींना जर मदत केली, एखाद्या गरीब व्यक्तींना जर मदत केली, खऱ्या अर्थानं तोच खरा स्वर्ग आहे. म्हणून तुकोबराय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केलाय. उपदेश मानवी देहाला केलाय की बाबा भवसिंधूच्या पार तुला तरुण जायचं असेल तर तुला क्षणाक्षणाला विचार करावा लागेल. विचार कोणता करायचा आहे? कर हरि भक्ती, कर हरि भक्ती, परलोकी येईल कामा. कर हरि भक्ती, कर हरि भक्ती, कर हरि भक्ती, परलोकी येईल येईल कामा. कर हरि भक्ती, कर हरि भक्ति, कर हरि भक्ति, परलोकी येईल कामा. कर हरि भक्ति, कर हरि भक्ति, कर हरि भक्ति, परलोकी. हे कर हरि भक्ती, परलोकी येईल कामा. सोडविल मा पासोनिया. कर हरि भक्ति, परलोकी येईल कामा. सोडविल करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडील यमा पासोनिया. भक्ती केली, भजन केलं, नामस्मरण केलं, परलोकापर्यंत आपल्या सोबत येईल आणि यमाच्या हातामधून आपल्याला ती मुक्त करू शकते, सोडू शकते. भगवंताची भक्ती.
विचार करायचा आहे, भवसिंधूच्या पार मला तरुण जायचं, हा विचार माणसानं क्षणाक्षणाला केला पाहिजे. दादा अजून सोपं करून सांगेल, विचार कोणता करायचा आहे. जो विचार एका राक्षसानं केला, जो विचार एका भिल्लानं केलाय, असा कोणता भाग्यवान राक्षस असेल की त्यानं एका क्षणामध्ये विचार केला. रावणाचा मामा, नाव त्यांचं खाली बसलेले मारीच मामा. बिना टोकाचा बाण मारता ज्यांना उडवलं होतं मारीच मामा. पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीतेला पाहिलं, रावण मामाकडे गेला आणि सांगितलं, मामा त्या पंचवटीमध्ये सुंदर राम लक्ष्मण सीता आलेला आहेत, त्या सीतेचं हरण मला करायचं. हरिण व्हा ना. काय म्हणतो रावण, सीतेचं हरण मला करायचं, हरिण व्हा ना. पण मामानं विचार केला, हरिण व्हायला काही हरकत नाही, पण हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची दाट शक्यता आहे. हरिण मी होत नाही. खाली पडलं, गळ्याला तलवार लावली आणि सांगितलं, हरिण होता की मरता. एका क्षणामध्ये विचार केला, हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी सुद्धा मरायचंय. हरिण झालो जगाच्या मालकाच्या हातानं मरण येईल, हरिण नाही झालो या रावणाच्या हातानं मरावं लागेल. एका मिनिटात सुंदर असं हरिण झाले, प्रभू रामचंद्राच्या हातानं मरण आलं. हा विचार करायचा आहे, प्रभू रामचंद्राच्या हातानं मरायचं की रावणाच्या हातानं मरायचं. तुम्ही म्हणाल ताई आता कुठं रावण राहिले, पण ऐका ना, परमार्थ करून मरणं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या हातानं मरणं, आणि परमार्थ न करून मरणं म्हणजे रावणाच्या हातानं मेल्यासारखं आहे. विचार हाच करायचा, भवसिंधूच्या पार माणसाला तरुण जायचंय. जो विचार एका केवटानं केलाय, दादा ऐका, जो विचार एका केवटानं केलाय, संधीचं सोनं त्या केवटानं केलं. नौका वल्लवून उपजीविका भागवणारा तो केवट, राहण्यासाठी घर नव्हतं, खाण्यासाठी अन्न नव्हतं, लेकरं उघडी नागडी फिरत होती, आणि तो केवट, त्या केवटानं संधीचं सोनं केलं, विचार केला. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जायचं होतं, गंगेच्या तीरावरती आले, गंगा पार करून पलीकडे जायचं, जाण्यासाठी नाव नव्हती. त्या केवटाला आवाज दिला, केवट नौका वल्लवत वल्लवत त्या गंगेच्या तीरापर्यंत आला, आणि तिथे आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, आम्हा तिघांना या गंगेच्या तीरावरती नेऊन सोडा. पण त्या केवटानं सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्या नावेमध्ये असं बसू शकत नाहीत, तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाची श्री झाली, तुमचे पाय जर माझ्या नावेला लागले, दुसरी सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही. म्हणे मग काय करावं लागेल, पाय धुवून तुम्हाला नावेत बसावं लागेल. घरातून पात्र आणलं, पाय धुण्यासाठी मांडलं. संधीचं सोनं केवटानं कसं केलं ऐका. मांडलं, पाय धुवायला सुरुवात केली. पहिला पाय त्या केवटानं प्रभू रामचंद्रांचा पहिला पाय धुतला, तो पाय परत खाली मांडला आणि दुसरा पाय धुण्यासाठी मांडला, तर पुन्हा त्या पायाला धुळू लागली. केवट म्हटला, प्रभू एक पाय धुताय पण दुसऱ्या पायाला परत माती लागतीये, मग आता काय करावं लागेल. म्हणे माझ्या डोक्याचा सहारा घ्या, डोक्यावरती एक हात द्या, आणि या डोक्याला हात देऊन एका पायावर तुम्ही उभं राहा. जगाच्या मालकाला उभं केलं एका पायावर, भक्ताची ताकद आहे. आणि दोन्ही पाय धुतले आणि नौकेमध्ये बसवलं, आणि नौका वल्लवत वल्लवत भगवंताचं नामचिंतन करत करत तो केवट भगवंताला घेऊन निघाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय हो 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 जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम विको विको श्रीराम जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
जय जय राम जय जय राम. नौका वल्लभत गंगेच्या तीरावर भगवंताला सोडलं. दादा ऐका, जगाचा मालक विचारात पडला, या केवटाला मी काही उत्तराई देऊ. पण सीता माता होत्या तर म्हटलं की तपेल ओळखणाऱ्या होत्या. हातातली मुद्रिका काढली, प्रभू रामचंद्राच्या रचनाधीन केली. सांगितलं स्वामी ही मुद्रिका त्या केवटाला द्या. प्रभू रामचंद्रांनी ती मुद्रिका देण्यासाठी हात समोर केला. संधीचं सोनं केवटानं केलंय. संधीचं सोनं करणारे भक्त आहेत आणि संधीचं सोनं न करता येणारे आपण आहोत. मुद्रिका देण्यासाठी हात समोर केला तर त्या केवटानं 2 हात जोडले. सांगितलं प्रभू इतकुशा सोन्याच्या तुकड्यासाठी या गंगेच्या पार मी तुम्हाला सोडलं नाही. कोण म्हणतो त्याला राहायला घर नव्हतं, तो केवट. इतकुशा सोन्याच्या तुकड्यासाठी या गंगेच्या पार मी तुम्हाला सोडलं नाही. द्यायचंच असेल तर मी मागतोय ते मला द्या. त्या केवटानं देवाला मागणं केलं, प्रभू जसं मी तुम्हाला या नौकेमध्ये बसून या गंगेच्या तीरावरती आणून सोडलं, या गंगेच्या पार आणून सोडलंय ना, तसंच जेव्हा मी तुमच्या दरबारात येईल ना तेव्हा फक्त या भवसागराच्या पार मला सोडा. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभु नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, हे नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी हे नाव पुरानी, नदिया नदिया गहरी नदिया नदिया गहरी नदिया हे हे नदिया गहरी नाव पुरानी, हे डूबत जहाज तरा हो, डूबत जहाज तरा, प्रभु जी नाव किनारे, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, हे प्रभु जी. संधीचं सोनं करणारे भक्त त्या केवटानं जगाच्या मालकाला मागणी केली, प्रभूजी नाव किनारे लगा. जेव्हा दरबारात येईल या भवसिंधूच्या पार मला सोडा, बस जीवनामध्ये एवढंच द्या. दादा मला सांगायचंय तुम्हाला, हाच विचार तुम्हाला मला पण करायचा आहे. दुर्लभ नरदेह तुम्हाला मला हा प्राप्त झालेला आहे. संत सांगतात नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
शास्त्र सांगते आपल्याला जीवन जगत असताना आपण जेवढी काही संपत्ती कमवत असतो 10 लाख 20 लाख 25 लाख 30 लाख आणि अचानक तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये जर लॉस झालात तर काय होतं जेवढी काही संपत्ती कमवली तेवढी संपत्ती आपण गमावतो पण काही लोक इतकी वेडी आहेत संपत्ती गेली म्हणून विष पिऊन गळफास घेऊन देह सुद्धा गमावतात सुभाषितकार सांगतायत देह जमीन गेली ती परत भेटेल पैसा गेला तो परत भेटेल गाडी गेली ती परत भेटेल पण एकदा का 3.5 हाताचा देह गेला हा देह परत नाही पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना हे 100 वर्षाची गणना 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना हे वासुदेव वासुदेव माना तुम्ही वासुदेव वासुदेव माना तुम्ही वासुदेव वासुदेव माना तुम्ही वासुदेव वासुदेव माना हे वासुदेव वासुदेव मना हे नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देवानं आयुष्य दिलं पण कमी दिलं देह बनवला सुंदर देह बनवला पण देवानं आयुष्य मात्र कमी दिलेलं आहे म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू का विचार करायचा तर नाश पावणारा देह प्राप्त झालेला आहे नासिवंत देह देह जाणार से करे नशिवंत नशिवंत देह जाणार से करे नाशिवंत देह जाणार से करे हे आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान देह दानर सकळे नाजीवंत देह दानर सकळे नाजीवंत देह दानर सकळे दानर सकळे दानर से नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकोबराय सांगतात नाश पावणारा देह प्राप्त झालेला आहे हा देह नासकाय हा देह कुचकाय हा देह जाणारा आहे म्हणून काळ आपल्याला खाण्यासाठी टपलेल्या माणसानं क्षणाक्षणाला विचार करायचा आहे की हा देह एक दिवस या शरीराची माती होणार आहे शास्त्रानं नाशाचे 3 प्रकार सांगितले स्वभावता परता आणि आश्रय नाश दादा सांगू या देहाचा स्वभावता नाश आहे आपण जीवन जगत असताना या देहाला किती काही खाऊ घालतो काजू बदाम मनुका पिस्ता अक्रोड खाऊ नका म्हणत नाही
खाल्लं पाहिजे, पण खाल्ल्याच्या नंतर शरीरात बदल एवढाच होणार आहे, आपलं क्षेत्रफळ वाढल आणि 4 जणांऐवजी 8 जण लागतील. महिला मंडळ स्वभावतानाश या देहाचा, त्या चेहऱ्याचा मेकअप आपण करत असतो. नको नको त्या क्रीम लावतो, फेसवॉश वापरतो, साबण लावतो, अनेक प्रकारचं काही काही याला चेहऱ्याला आपण यूज करतो. पण मला सांगा, किती जरी लावलं तरी हा चेहरा इथं राहणार आहे का? मग लावताल का आसपास? ऐका ना दादा, कितीही सजवा, कितीही काही करा, पण या शरीराची एक दिवस माती होणार आहे. शरीरा जायाचे ठेवाने, शरीरा जायाचे ठेवाने, शरीरा जायाचे ठेवाने, शरीरा जायाचे ठेवाने. शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही येते सांगाते, कोणी होय माय. शरीर जायाचे ठेवणे, शरीराची होय माती. अनेक प्रमाण देण्यासारखे आहेत, पण ऐका, वेळ आपला संपलेला आहे. संतांनी सांगितलं, तुकोबरा म्हणतात, देह नाचकाय देह कुचकाय देह जाणार आहे. आणि एक सांगू, एक 10 मिनिटं मी तुमच्या घेणाऱ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. दादा ऐका, देवानं आपल्याला आयुष्य इतकं कमी दिलंय. या युगाचे प्रकार आहेत 4: कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या युगांमध्ये जगणाऱ्या लोकांचं आयुष्य वेगळं आहे आणि या युगांचं आयुष्य पण वेगळं आहे. कृतयुगाचं आयुष्य होतं 17,28,000 वर्ष, त्रेतायुगाचं आयुष्य होतं 12,96,000 वर्ष, द्वापारयुगाचं आयुष्य होतं 8,64,000 वर्ष आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. याच कलियुगाचे जर 4 समान भाग केले तर 4 चरण पडतात. प्रत्येक चरण 1,08,000 वर्षाचा होतोय. या चरणाचं आयुष्य वेगळं आहे, त्यामध्ये जगणाऱ्या लोकांचं पण आयुष्य वेगळं आहे. कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये माणसं जगत होती 100 वर्ष, कलियुगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माणूस जगणार आहे 50 वर्ष, कलियुगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माणूस जगणार आहे 25 वर्ष आणि कलियुगाच्या चौथ्या चरणामध्ये माणूस जगणार आहे फक्त आणि फक्त 12.5 वर्ष. ज्या दिवशी माणूस 12.5 वर्षाचं आयुष्य जगेल, तुम्ही कथेमध्ये कीर्तनामध्ये कुठेतरी ऐकलेलं असेल, प्रत्येक जण हरभऱ्याच्या झाडाखाली बसून चतकोर भाकरी मिळून खाणार आहेत. अल्प आयुष्य मानवी देह, शत गडिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडार वक्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. दादा ऐका, नाश पावणारा देह आहे, जाणारा देह आहे. एक सुंदर हिंदी भजन आहे, हा देह म्हणजे भाड्यानं दिलेलं घर आहे. जिंदगी का किराया एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा। हो आना। जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझे घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरा म्हणतात हा देह जाणार आहे, म्हणून संत संग करा, परमार्थाची तातडी करा, परमार्थाची घाई करा. अभंगाचं तिसरं चरण. संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी. संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी. करबियन तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबराय सांगतात देह प्राप्त झाला, संत संग करा, भगवंताचं नामचिंतन करा, परमार्थाची घाई करा, परमार्थाची तातडी करा. जाता जाता एकच सुभाषित सांगून जाईल, संतांच्या संगतीचा फायदा काय. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल चित्तम, निश्चल चित्ते जीवन मुक्ती. संत संग जर जीवनामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी माणसाला सोप्या होऊन जातात. देवाला आपल्याजवळ यायला वेळ लागत नाही. एक छोटंसं एक सुंदर भजन आहे, मेल्यानंतर माणसाच्या सोबत येणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताचं नाम. सुंदर एका ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा
कुमाये जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये हरे ढोबार कुमाये हरे ढोबार कुमाये रघुमार रघुमार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा, जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. दादा जाता जाता एक 5 मिनिटं तुमच्या घेणाऱ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. एक बाप काय असतो जीवनामध्ये सांगून जाईल. बापाचं जीवनामध्ये असणं किती गरजेचं असतं की माऊली ज्ञानोबराय सांगतायत, आई वडील घरात आहेत तोपर्यंत तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाहीये. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्या सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. माऊलींचं सांगणं आहे, आई घरात आहे वडील घरात आहे, त्यांची सेवा जीवनामध्ये केली पाहिजे. आज प्रत्येक महाराष्ट्रातला कीर्तनकार आई वडील सांगतायत, पण सांगू रचनाकारांनी रचना केल्या त्या आईवरती केल्या, कविताकारांनी वर्णन केलं ते आईवरती केलं. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला. बाप घरातून दारातून अंतकरणातून मनातून भारतातून सगळ्या गोष्टीतून बाप आपण मायनस केला. शाळेमध्ये पोराला जर शपथ घ्यायची सांगितली तर पोरगा आईची शपथ घेतो. बाप शपथ घ्यायचीही लायकीचा नाही का हो. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. एक बापाचं असणं जीवनामध्ये किती गरजेचं असतं. महिला मंडळ आपल्या जीवनातलं जर बाप गेला ना तर दिवाळीला आपल्याला माहेरी सुद्धा जाण्याचा अधिकार नाहीये. जो अधिकार जे प्रेम आपला बाप आपल्यावरती करतो ते कुणीच करू शकत नाही. ना आपला नवरा करू शकतो, ना भाऊ करू शकतो, ना नातेवाईक करू शकतात. आई वडिलांचं प्रेम जीवनात आहे. किती गरजेचं बाप जीवनामध्ये. एक वेळ ज्या जीवनाची चिंता जी करते ती आई असते, पण आपल्या आयुष्यभराची चिंता ज्याला असते तो बाप सहजासहजी आमच्या लक्षातच नाही राहिला. बाप दाखवला ना मारहाण करणारा, रागीट बाप दाखवला. मुलगा जन्माला आल्यापासून आई आपल्या लेकराला एक गोष्ट सांगत असते, बाळ इकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, शाळेत जा बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. हे वाक्य त्या लेकराच्या कानावर आदळतं. त्या लेकरालाही वाटतं हा बाबा फक्त मारण्यासाठीच आलेला. बाप दाखवला, रागीट दाखवला, व्यसनी दाखवला, मारहाण करणारा बाप दाखवला. डोळ्यासमोर लग्नाचा प्रसंग ठेवा. मुलीचं लग्न जमल्यापासून त्या बापाला त्या मुलीची काळजी असते. माझी लेक चाललीये, काळजाचा तुकडा चाललाय, मला सोडून चाललीये, लेकीचं कसं होईल, लेकीचं कसं होईल म्हणून गळ्यात पडून रडणारी प्रत्येकाला दिसते. पण लोकांच्या हातापाया पडणारा बाप, लेकराच्या मुलीसाठी पैसे घेणारा बाप सहजासहजी दिसत नाही आपल्याला. लग्न जमल्यापासून 1-1 रुपयाचे कष्ट बाप चालू करतो.
लग्नाचा दिवस येतो आणि त्या लग्नाच्या दिवशी महिला मंडळ आपल्या लग्नामध्ये प्रत्येक माणूस पोट भरून जेवलेला असतो, पण एकच व्यक्ती ती मात्र दिवसभर आपल्यासाठी उपवाशी राहते, ती म्हणजे बाप. नाही जेवत. मुलगी जाण्याची वेळ येते, तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवा आणि मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते. आईला म्हणते, आई कसं होईल ग माझं. सगळेजण रडतात, पण बापाचं काळीज अंतकरणातून रडत असतं. बाप वरून रडत नाही. बाप दोनच वेळेस जीवनामध्ये रडतो. ज्या दिवशी मुलगा बापाला घराच्या बाहेर काढतो तो एक दिवस, आणि ज्या दिवशी मुलगी माहेर सोडून सासरी जाते तो एक दिवस. जीवनात दोनच वेळेस बाप रडतो. मुलगी जाण्याचा प्रसंग, मुलगी चालली माहेर सोडून सासरी चालली, प्रत्येक जण रडतोय, पण तो बाप मुलीला पाहून सगळ्यांच्या पाठीमागे राहतो. मुलगी गाडीत बसते आणि मुलगी निघून जाते. नातेवाईक निघून जातात, पाहुणेही निघून जातात, पण सगळे गेल्याच्या नंतर एका कोपऱ्यामध्ये बसून ढस ढस रडणारा बाप आपल्याला कधी दिसला नाही. बाप आपल्याला कळत नाही. ऊसतोड कामगार करणारा बाप एका लेकरासाठी, एका मुलीसाठी, एका मुलासाठी काही करू शकत नाही. सुंदर एका गीतात सांगितलंय, माझ्या डोळ्यातील असवा कुणी माईना पुसताना जणू हुंदरात तो गोष्ट बाबाची सांगता भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्याच्या परम कष्टानं मी जगते सुखात त्यानं बघितलं सपन पाऊसाचा जणू हुंदकात तो गोष्ट बाबा सांगता. विनंती असेल जाता जाता फक्त आई वडिलांची सेवा जीवनामध्ये असावी, म्हणून अगदी या ठिकाणी अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. गुरुजी तरुण बांधवांनी विनंती केली की वारी माझ्या मल्हारीची वारी म्हणा. हे बारी मल्हारीची बारी, मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी, इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी.
मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी कैलासवासी भानुदास बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त केलेलं सुंदरसं आयोजन नियोजन प्रयोजन आज प्रत्येक गावावरून आलेले सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सुंदर केलेलं कीर्तनाचं आयोजन सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली म्हणून सगळ्यांच्या चरणी परत एकदा मी नतमस्तक होईल. सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद दिले. आमच्या गावावरून आलेले आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांनाही वंदन असेल. सर्वच गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली हरे विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे बेडे वाकुडे उतरे करा नाही उच्चारिला अधिकार ना पुला क्षमापराध मार ज्ञानदेव तुकाराम तुकाराम या ठिकाणी सर्वांना विनंती आहे.